मोहन 15 मिनिटं झाली नुसता गप्प बसून 4 कप चहा प्यायलास पुढे काही नाही. मोहन काय झालंय? तुझी ट्रान्सफर झाली आहे का? मग प्रमोशन? डिपार्टमेंटमध्ये सिनियर्सची वादावादी झाली आहे का तुझी? मग तू स्मगलिंग करायचा निर्णय घेतलायस का? सांग ना काय झालंय? ब्रँड बॅचचा माझा क्लासमेट गॉट किल्ड. सॉरी. फक्त एकच गोळी खलास. ज्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्याच्या नावावरती 34 गुन्हे. तरी सुद्धा त्याला शक्यतो जिवंत पकडायचं आणि ते मात्र आम्हाला शक्यतो ठार मारायचा प्रयत्न करणार. नाव काय होतं? काही असेल, मोहन सुद्धा असेल. प्रवीण साळकर. मी वाचलंय त्याचं नाव बरेच. त्यातला मोस्ट डेअर डेव्हिल होता तो. कॉलेज पासून सिडनचा स्टुडंट. हार्डकोर क्रिमिनल शुड बी शॉट डेड यावर विश्वास असलेला. जो गुन्हेगार मेला त्याची बॉडी क्लेम करायला 10 जण पुढे आले. त्यांना सूचना द्यायला 4 नगरसेवक. त्यावर लक्ष ठेवायला एक माजी आमदार. वर पोलीस स्टेशनच्या बाहेर भाषण दिलंय का बोत. म्हणाला तुम्ही दाखवलेल्या वाटेवर आम्ही सतत वाटचाल करत राहू. सदा जानोरे अमर रहे. आणि आमचा कायद्याचा रक्षक साळकर त्याची बॉडी क्लेम करायला अर्धा तास उशीर लावला. यावर एक फ्रीलान्स जर्नलिस्ट आला स्टोरी कव्हर करायला. एन्काउंटर्स मध्ये निरपराधांची हत्या. एक सामाजिक प्रतिशोध म्हणे. पहिलं या सगळ्यांना झोडपून काढलं पाहिजे. मोहन बघ जे घडायचं होतं ते घडून गेलं. आणि समाज म्हटल्यावर अशा काही घटना
घडणारच. याच विचारसरणीमुळे एक दिवस आपण सगळे खड्ड्यात जाणार आहोत. अशा गोष्टी घडणारच म्हणजे काय? कोण घडवतं? कोणामुळे घडतं? आपल्याचमुळे ना. आपण ज्या सगळ्या गोष्टी बघत राहतो नुसत्या, का नाही आपण पहिल्याच वेळी या गुन्हेगारांचा मुकाबला करत? कसा करणार? एखादा गुन्हेगार जेव्हा एखाद्या दुकानात खंडणी मागायला जातो, तेव्हा का नाही त्या गल्लीतले 50 दुकानदार एकत्र येऊन त्या गुन्हेगाराला मरेस्तवर मारत? कशी पुन्हा खंडणी मागायची त्याची हिंमत होईल? आपल्याला काय वाटतं? त्या गुन्हेगाराला त्याच्या जीवाची भीती नाही वाटत? उलट तो जास्त त्याच्या जीवाला घाबरतो. गर्दीला चेहरा नसतो, त्याचा फायदा तो गुन्हेगार घेत असतोच ना. तसंच त्या गर्दीला ताकदही असते, हे त्याला वेळीच जाणून द्यायला पाहिजे. आणि वरती पोलिसही असतीलच. मोहन, तू आधी शांत हो. या सगळ्या विरुद्ध आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच लढा द्यावा लागेल. नाहीतर एक दिवस असा येईल की राजघाटावर एखाद्या गुन्हेगाराची सुद्धा समाधी असेल. आणि मी हे कधीही होऊ देणार नाही. मग भले मला साळकर सारखं माझ्या स्वतःच्या जीवाला मुकावं लागलं तरी चालेल. खरंच नाही म्हणाला तो. हो. अगं, निशांत तसं कधी वागत नाही. म्हणूनच मला जरा ठीक आहे, काहीतरी काम असेल, मीटिंग्स असतील. नाही. आज दुपारी त्याची जी मीटिंग होती ती कालच संध्याकाळी कॅन्सल झाली, कारण की ज्यांच्याबरोबर मीटिंग आहे ते जळगावला गेलेत. ठीक आहे मग, अगं आणखीन काहीतरी काम निघालं असेल. मलाही असंच वाटलं, पण त्याचा मोबाईल सुद्धा ऑफ आहे. नाही, मला काय वाटतं, असं एकदम लग्न ठरलंय ना, एंगेजमेंट झाली तर जबाबदारी येणार म्हणून टेन्शन आलं असेल त्याला. मला नाही टेन्शन येणार. खरं तर मलाच टेन्शन यायला पाहिजे. माफ करा, पण 3 तास मी इथे असणं आणि 24 तास इथे असणं यात खूप फरक आहे. मला सांगा ना, एक नवीन मुलगी या घरात येणार म्हणून तुम्हाला टेन्शन येणार नाही का? ती आपल्याशी कशी वागेल, तिचं आपलं जमेल की नाही? वाटेलच ना? वाटेल, खरंच वाटेल. हो ना. मग आपण असे एकमेकांना टाळतो का? असे एकदम गायब होतो का? हो, पण तो जेव्हा पहिल्यांदा असं माझ्याबरोबर वागला तेव्हा मला असं वाटलं की नसेल याचा मूड. होतं कधी कधी. पण परवा आम्ही शॉपिंगला गेलो तेव्हा सुद्धा असंच माझ्याबरोबर असं फिरत होता जसं काही एका त्रयस्थ माणसाबरोबर जातोय. आता तुम्हीच सांगा, लग्न ठरल्यावर तो माझ्याशी असं वागतोय तर लग्नानंतर त्याचा काय भरोसा? हे बघ रेश्मा, आमच्या पिढ्यानपिढ्या बिझनेस करण्यात गेल्यात. कोणालाही कधी वाटलं नाही की आपण नोकरी करावी किंवा दुसरं काहीतरी करावं. निशांतच या सगळ्यात वेगळा आहे. पण काही कारणांनी तो या बिझनेसमध्ये आला आणि एकदा बिझनेसमध्ये पडलो असं म्हटल्यानंतर त्याने तो बिझनेस उत्तम प्रकारे सांभाळला, चांगला वाढवलाय. आणि अर्थात इतर बाबी मला माहिती नाहीयेत, पण त्याच्या आणि तुझ्या वडिलांचे लग्नाच्या बाबतीत काही डील्स आहेत असं त्याला वाटतं. ते त्याला मान्य नाही, तो असं एकदा म्हणाला होता. मग त्याने तसं मला का नाही सांगितलं? त्याने लग्नाला नकार द्यायचा, मला स्पष्ट सांगायचा. हो, मी माझ्या वडिलांशी बोलले असते. पण तुला खरं सांगू, म्हणजे विनंती म्हण, मागणी म्हण किंवा वाटल्यास आज्ञा म्हण, पण निशांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याचे ॲटिट्यूड्स, त्याचे मूड्स, तुमचे आपापसातले निर्णय, या सगळ्या गोष्टी आता तुला सांभाळायच्या आहेत. नाही, तुला सुरुवातीला थोडंसं जड जाईल, पण शेवटी त्यातच सगळ्यांचं भलं आहे हे तुलाही पटेल.
2 लिटर द्या. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. तुला पेपर सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि सोपे जाऊ. अरे आत ये ना. नको. मॅडम कुठे आहेत? आई झोपली अजून. काल मीटिंग होती ना, अलिबागून उशिरा आली का. बरं अक्का, अनु, आकांक्षा? आजी कधी उठे. आणि आमच्या ताया सध्या सूर्यवंशी झाल्यात. पण तू मला भेटायला आलास की माझ्या घरच्यांना? तुझ्या घरच्यांचं माझ्याबद्दल फारसं चांगलं मत नाहीये. उगाच त्यांचा दिवस सकाळ सकाळ वाईट नोटवर सुरू व्हायला नको. बंटी असं काहीही नाहीये रे. हे खरं आहे. यात माझाही दोष नाही आणि त्यांचा पण नाहीये. म्हणजे तुला पटतंय आता? त्या दिवशी तू मला सॉलिड दम देऊन गेलीस. पहिल्यांदाच थोडासा मी स्वतःशीच विचार केला आणि ठरवलं सगळ्यांचं माझ्याबद्दलचं मत बदलायचं आणि याची सुरुवात तुझ्यापासून करायची. काल रात्री मी लवकर घरी गेलो, जेवलो आणि झोपलो आणि सकाळी लवकर उठून इकडे आलो. कार्ड वाचला? हुशार विद्यार्थ्यांना याची गरज नाही, पण मूर्खांना हे कळणार नाही, म्हणून परत हुशार विद्यार्थ्यांनाच. बंटी, एका हुशार समजणाऱ्याकडून एका हुशार मुलीला. थँक्स. चल येतो मी. सगळे उठण्याच्या आत पळतो. मध्ये येऊन जाशील अर्ध्या पेपर्स नंतर. येईन म्हणजे येईन, पण केव्हा ते नाही सांगणार कोणालाच. आणि मलाही ऑकवर्ड वाटणार नाही तेव्हा येईन. थँक्स. थँक्यू व्हेरी मच. आता मला पेपर्स चांगले जातील बहुतेक. निश्चित. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय. हा अक्षता, हे बघ 3 बॉल पेन्स ठेवली आहेत. एवढी कशाला बाबा? असू दे ग. आणि हॉल तिकीटचे कॉपी करून घे. हरवलं तर प्रॉब्लेम नको. आणि त्यावर सेंटर सुपरवायझरचं अटेस्टेशन करून घे. आणि तरीही काही प्रॉब्लेम आला तर सांगायचं मी शरद जोशींची मुलगी आहे. डॉक्टर शरद जोशी. तेच ते ग. मग नंतर ते विचारतील कोण हे शरद जोशी, मग सांगायचं मी व्हाईस चान्सलर सुधा जोशींची मुलगी आहे. म्हणजे तुझे सगळे प्रॉब्लेम असे. पुरे झालं, पुरे झालं. घे दूध घे. हे घे. नाही ब्रेड नको मला. अगं नाही दूध पुरे झालं. तुला रे माझी परीक्षा कुठे आहे? तुझा पेपर तोय. अक्षता बाकावर बसा, नीट बघून बस. कुठेतरी खिळा वगैरे असेल, लागेल उगीच आणि प्रॉब्लेम होऊन बसेल. आणि पेपर पूर्ण वाचून काढ अगोदर आणि मग एकेका प्रश्नाची उत्तर लिहित जा. म्हणजे वेळ पुरेल अगं तुला. हो बाई हो. आई मी तयार होऊन आले. हो अक्षता. अक्षता जायच्या अगोदर आईच्या पाया पड.
बेस्ट. आता सांगा काय करणार यावर? मॅडम पूर्वी देखील अशी एक केस घडली होती. आता मला आठवत नाही फारसं, मी खूपच नवीन होतो तेव्हा, पण तेव्हा देखील आपण फारशी लिगल ऍक्शन घेऊ शकलो नव्हतो. थोडक्यात ऍक्शन घेता येणार नाही. नाही नाही, अगदीच नाहीच असं नाही, पण तरी घेऊ नये ते जास्त चांगलं. टू पुट इट इन बेटर वर्ड्स. हो. छान. काय झालं मॅडम? नाही काही नाही. बाकी काय? काही नाही मॅडम, नेहमीच अर्ज, शिफारशी, अभिनंदनपर पत्र वगैरे फाईल करण्याचाच मजकूर जास्त आहे. हा, एक दोन ठिकाणाची प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण पण आहे. नाही नाही, त्या सगळ्यांना नाही म्हणून कळून टाका. का मॅडम? एकदम चांदेकर, अहो अर्ध्या लोकांना माहीतच नसतं मी कोण आहे ते, आणि ज्या लोकांना माहिती आहे ना त्यांना प्रश्न पडतो का ह्या बाईंनाच आपण का बोलवलंय. हो, मागे एकदा मी काळबादेवीला गेले होते का फंक्शनसाठी म्हणून. तिथे एक प्राध्यापक उठले बोलायला, म्हणाले बाईंनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणलेली आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर, लॉर्ड मेकॉले, त्याच्यानंतर ताराबाई मोडक, यानंतर आपल्या बाईच. बाई काय आज आहे तर उद्या नाही. काहीतरीच काय. असेच सगळेजण दचकले होते त्यावेळी, पण हे साहेबराव बोलतच सुटले होते. अहो कुठे लॉर्ड मेकॉले आणि कुठे आपण. पण साहेब पाऊण तास बोलत होते, पाऊण तास. बाईंनी याव केलं, बाईंनी त्याव केलंय. बाईंना शिक्षण क्षेत्राची चांगलीच आठवण राहील, शिक्षण क्षेत्र सुद्धा बाईंना विसरणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. नाही पण एक मात्र त्यांचं अगदी खरं आहे. शिक्षण क्षेत्र जरी बाईंना विसरलं ना तरी सुद्धा बाई हे शिक्षण क्षेत्र कधीही विसरणार नाहीत. मॅडम, बाकीच्या कागदांवर सह्या करून टाक. हो करते. चांदेकर, मी थोड्या वेळाने सह्या करते. चांदेकर, मी थोड्या वेळाने बघते ना सगळं काम. तुम्ही काय झालं? काही नाही मॅडम, थोडं टेन्शन. चांदेकर, टेन्शन सगळ्यांनाच असतं. मॅडम, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, तिची परीक्षा सुरू झाली. कोण? अक्षता जोशी. झाली असेल.